रांगेतील स्थान हा प्रश्न तुम्हाला दरवेळेला परीक्षेमध्ये येतो। रांगेतील स्थान काढायचे आपल्याला। गणित दिलेल्या संदर्भात एका रांगेत 7 मुलगे, किती मुलगे? 7। त्याच रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन त्यांच्या मागे उभ्या राहिल्या। बघा मुलगे किती आहेत? 7। मग मुलांच्या दुप्पट मुली किती असतील? 14। व्हेरी गुड, 14। हे 7 मुलं आणि त्यांच्या मागे 14 मुली। ओके, येऊन उभ्या राहिल्या। जर रांगेत मधोमध अदिती उभी असेल तर तिचा क्रमांक कितवा हे आपल्याला काढायचं आहे। थोडस डोळ्यासमोर चित्र तयार करा तुम्ही। 7 मुलगे, त्याच्या मागे किती मुली? 14 मुली। मग एकूण मुलं किती झालेले सगळे मिळून? 21। व्हेरी गुड, सगळे मिळून मुलं झाली 21। मग आता बघा आदिती मधोमध उभी आहे। आपण मधोमध कधी शब्द वापरतो? जेव्हा दोन्ही बाजूनी समान असेल तेव्हा मधोमध, बरोबर। आता समजा 1 ते 10 आपण संख्या लिहितोय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ह्यांच्या मधोमध संख्या कोणती येऊ शकते? मधोमध 0 येऊ शकत नाही, कारण ह्या समसंख्या आहेत, बरोबर। 10 ही समसंख्या आहे। मग ह्याच्या मधोमध येणारी संख्या पॉइंट मध्ये असते, मधोमध येऊ शकत नाही। मधोमध येणाऱ्या संख्या कशा असतात? विषम। कशा असतात? विषम, कारण त्या समान त्यांचे 2 भाग होत नाही। इकडं निम्मे आणि मधोमध एक राहतो, बरोबर। मग ही जी मधोमध असणारी मुलगी कोण आहे? आदिती। मग विचार करा बरं, आदिती इकडे उभी आहे मधोमध, तिच्या या बाजूला किती असतील आणि या बाजूला किती असतील? 10। बरोबर, इकडं 10 इकडं 10, 20। आणि आदिती कितवी? तसं नाही, मुलांमध्ये एकूण आकड्यामध्ये 10 आणि 10 20 आणि आदिती 21। झाला का नाही तुमचा आकडा तयार? 21। मग आता बघा मधोमध उभी आहे, मग इकडून 10 मुलं आहेत, मग 10 नंतर कितवी आली आदिती? 11वी। कोण कोण मागाशी म्हणालेलं 11वी? आणि 12वी कोण कोण म्हणलं होतं? चुकलं का नाही? चुकलं का नाही? शक्यतो ज्या वेळेला समसंख्या असतात त्यावेळेस मधोमध येणारी संख्या तुम्हाला काढता येणार नाही। विषम संख्या असेल तर कसं काढायचं सांगते। ह्याच्या निम्मे करायचे किंवा -1 करायचा, -1 करायचा। किती येतो -1 केल्यावर? 20। आणि त्याच्या निम्मे करायचे म्हणजे भागिले 2 किती आले? 20च्या निम्मे 10, बरोबर। आणि 10च्या पुढे येणारी ती जी कुणी असेल, प्रश्न विचारलेला असेल ती, म्हणजे 10च्या पुढे येणारा तो व्यक्ती म्हणजे 11वी। कळतंय का? 10च्या पुढं प्लस, इकडून मोजा तिकडून मोजा पुढून मोजा मागून मोजा डावीकडून मोजा उजवीकडून मोजा। रांगेतील स्थान मध्ये तुम्हाला असं सगळीकडून फिरवून प्रश्न विचारतात। डावीकडून ती 7वी, उजवीकडून 6वी। मग रांगेत एकूण मुलं किती? बघा आता समजा आदितीच घेऊ। आदिती डावीकडून 6वी आणि उजवीकडून 7वी, इकडून 6 आणि इकडून 7। मग मला सांगा तुम्ही काय करणार इथं? बरोबर आहे, काय करणार? बेरीज। 6 आणि 7 13। पण मग सगळे मिळून मुलं 13, हे उत्तर बरोबर येईल? आदितीच आहे जी 6वी पण आहे आणि आदितीच आहे जी 7वी पण आहे। मग तुम्ही आदितीला 2दा मोजणार? मग तुम्ही 6 आणि 7 13 केलं का नाही? त्यातून एका आदितीला वगळायचं। उत्तर किती आलं? 12। अशा प्रकारचे प्रश्न येतात। त्यामुळे तुम्ही हे तर असं करू शकता किंवा एकदम सोपी पद्धत, तुम्हाला काय एवढ्या मोठ्या संख्या देत
नाही, 100च्या आतल्याच देतात. मग आता समजा उजवीकडून विचारले, उजवीकडून तुम्हाला शिकवलेलंच आहे मी, उजवं डावं वर खाली, पुढून मागून, उजवीकडून डावीकडून. तुमच्या वहीचं पानच तुमच्यासाठी ते रांगेचं ठिकाण करायचं. ठीक आहे. उजवीकडून 6वी विचारले. हा, कुठून उजवीकडून 6वी आणि डावीकडून तीच मुलगी कितवी आहे? 7वी. हे महत्वाचं आहे. तीच मुलगी डावीकडून 7वी म्हणून ती एकावर एक लिहायची. कारण मुलगी कोण आहे? एकच आहे. 2 मुली आहेत का? नाही. मग बघा हे 6. मग आता ही 7वी म्हटलं, इथं किती राहिल्या मुली तिच्या माग? 6. मग या 6 मध्ये तिथून येणारे हे 6 मिळवायचे. किती झाले? 12. टोटल रांगेमध्ये एकूण मुलं किती? 12. आहे का नाही सोपं? आहे का नाही सोपं? कधी कधी अजून पुढचं विचारतात. उजवीकडून एवढी, डावीकडून तेवढी, पुढून एवढी, मागून तेवढी, मग एकूण मुलं किती? मग त्यावेळेला पण तुमची गडबड व्हायला नको. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? हा प्रश्न समजला का मला सांगा. तुम्ही रांगेतलं स्थान काढू शकता. याच्यामध्ये खूप प्रकार आहेत प्रश्नांचे. आपण एक एक प्रश्न एकेका भागामध्ये बघूया. चालेल? आता हा प्रकार कळला का तुम्हाला? ठीक आहे. थांबायचं इथं. घ्या लिहून मग.